रायगड लोकसभा निवडणुकीमधील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या दापोलीमधील जनसंपर्क कार्यालयाचं मंत्री अदिती तटकरे आणि दापोली विधानसभेचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे। यावेळेला महायुतीच्या घटक पक्षामधील आणि मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी बोलत असताना तटकरे यांनी गीते यांचा समाचार घेतलाय। शेतकरी तुम्हाला विचारत आहेत की नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला तुम्ही कुठे होतात? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरती गीते यांनी हसणं हे अत्यंत दुर्दैव आहे अशा शब्दामध्ये मंत्री अदिती तटकरे यांनी आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा समाचार घेतलाय। तर ज्या जनतेने आपल्याला निवडून दिले त्या जनतेच्या दुःखाच्या प्रसंगी एका लोकप्रतिनिधीने जाणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि ती जाणीव असलीच पाहिजे। गीते हे 2 वेळेला कॅबिनेट मंत्री होते, 5 वेळेला खासदार होते, मात्र इतक्या वर्षात विकास झाला नाही। तर कायम मतदारसंघाकडे त्यांनी पाठ फिरवले। त्यामुळे या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी विचार करून आपल्याला सुनील तटकरे यांच्याच बाजूने बहुमताने त्यांना निवडून आणावं लागेल असं मत अदिती तटकरे यांनी दापोलीत व्यक्त केलंय। 2-4 दिवसापूर्वी समोरच्या उमेदवारांनी सुद्धा अर्ज दाखल करत असताना त्यावेळेसही चित्र पाहिलं, त्यांची एक इंटरव्ह्यू मी बघितली। त्या बाबतीतले मला एक खंत मनामध्ये वाटली की त्यांना ज्या वेळेला काही माध्यमांनी प्रसार माध्यमांनी विचारलं की तुम्हाला जनता विचारते की ज्या वेळेला कोकणामध्ये नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेला आपण कुठे होतात, असा प्रश्न तुम्ही जिथे जातात तिथं विचारण्यात येतो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते फक्त हसले। ते म्हटले ह्यावर मला काही उत्तर द्यावं असं काही फार वाटत नाही, काही उत्तर देण्यासारखं माझ्याकडे नाहीये, आणि ते हसले। मला इतकं दुर्दैव वाटलं की ज्या व्यक्तीला इतके वर्ष या कोकणाने संधी दिली आणि खऱ्या अर्थानं 2 वेळा केंद्रीय मंत्रीपद असेल, 6 वेळा 7 वेळा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली, त्याच वेळेला मोठ्या पद्धतीनं मतदानही झालं, त्या व्यक्तीला ज्या वेळेला विचारलं जातं की तुम्ही नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेला कुठे होतात, त्यावेळेला ती निरुत्तर होते। आणि ही खऱ्या अर्थानं माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सुद्धा सुज्ञ जनतेला विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टींचा कुठं ना कुठंतरी विचार केला पाहिजे। ज्याचा उल्लेख मी नेहमी करत असते की आपण सुखाच्या क्षणामध्ये एक वेळ नसलो तरी चालतं, पण ज्या वेळेला ज्या लोकांनी ज्या जनतेने आपल्याला संधी दिली त्यांच्या दुःखाच्या प्रसंगी, अडचणीच्या प्रसंगी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण सगळ्यांनी असणं हे गरजेचं आहे। त्यामुळे आज आपल्याला या सगळ्याच गोष्टींचा विचार करून आपल्या महायुतीच्या उमेदवाराला अधिकाधिक मतांनी निवडून आणायचे। आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व जी गाव पातळीवर असेल, शहरामध्ये असेल, वॉर्डवाईज असेल, हा प्रचार केला जाणार आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून जितकी त्या ठिकाणी ताकद लावू तितक्याच मताधिक्याने महायुतीचे उमेदवार हे निवडून येऊ शकणार आहे।